दसऱ्याची पानं सुकलीसुद्धा नाहीत. तो संभाजीराजांना पुन्हा राजगड सोडावा लागला शाही फर्मान स्वीकारण्यासाठी. राजांचा आणि मासाहेबांचा आशीर्वाद घेऊन संभाजीराजे राजपुतांच्या गोठाजवळ आले. सोबतीला नेताजीराव, गंगाधरपंत आणि विश्वासू मंडळी होती. कीरतसिंगाने सामोरे येत त्यांची आगवानी केली. "आइये शंभूराजे" म्हणत मिर्झा राजाने पुढे येत त्यांचा हात हातात घेऊन स्वागत केले. मिर्झाचा गौरवर्णी चेहरा उजळून गेला होता. दख्खनेत कुणालाच नाही अशी फते त्याला मिळत आली होती. मिर्झा राजांनी संभाजीराजांना आपल्या बैठकीवर बसवून घेतले. शामियान्यात असलेल्या बक्षी जानी बेग आणि तेजसिंह कछवाह यांचा परिचय करून दिला. राजांच्या तब्येतीची राजकारणाची रिवाज म्हणून विचारपूस केली. मोठ्या समाधानाने मिर्झा हुक्क्याची नळी हाती घेऊन क्षणभर हुक्का चूस केला आणि बक्षी जानी बेगकडे बघत म्हणाला, "बक्षी, फरमान अपनाने का रस्मो रिवाज कुंवर शंभूको समझा देना, कसूर मत करना." बक्षी बेगने झटकन वाकून मिर्झाला तस्लीम केली. "जी हुक्मरानाजी" म्हणत त्याने संभाजीराजांना निरखले. त्याला जाणवले की एवढ्या कमी उमरीचा दिल्ली दरबारचा एकही सरदार नव्हता. अदब राखून फर्मान स्वीकारण्याची शाही पद्धत त्याला समजून सांगणे बक्षी बेगला अवघड वाटले. थंडीचे दिवस असल्यामुळे गव्हाच्या गरम कांजीचे बदाम पिस्ते सोडलेले कटोरे घेऊन एक खिदमतगार आत आला. मिर्झा राजासमोर कटोऱ्याचे तबक चौरंगावर ठेवून निघून गेला. मिर्झाने 2 कटोरे उचलले. त्यातील कांजी एकमेकात ओतून पुन्हा कटोरे सारख्या शिगेचे केले. गरम वाफा वर उफाळल्या. त्यातील एक कटोरा संभाजीराजांच्या हाती देत मिर्झा म्हणाला, "लीजिए छोटे राजा साहब." संभाजीराजांनी कटोरा हाती घेतला. गरम कांजीचा एक सुखावा गुटखा घेत मिर्झा राजा म्हणाला, "छोटे राजा साहब, इस बक्षी के डेरे में जाना, रिवाज की हर बात ध्यान देकर सुनना, फरमान अदब से अपनाना, समझदार हो, सब ठीक होगा." कांजीचा गुटखा घ्यावा म्हणून संभाजीराजांनी कटोरा ओठाला लावला होता, पण त्याचा चटका बसल्यामुळे त्यांनी तो तसाच झटकन खाली घेतला. हातातील कटोऱ्याकडे बघताना त्यांना आपल्या आबासाहेबांची आठवण झाली. त्यांनीही रिवाज सांगितला होता, दसऱ्याच्या आखाड्याचा, कडी मोहरा बहाल करण्याचा. मिर्झाही रिवाज सांगत होता, अदब राखण्याचा. "ठंडी होने दीजिए." मिर्झा संभाजीराजांच्या कटोऱ्याकडे बघत पुढे झुकून म्हणाला. मान उठवून त्यांच्या डोळ्यात क्षणभर रोखून बघताना संभाजीराजांना होळीच्या पेटत्या हुडव्यात बेधडक हात घालणारे, सोन्याच्या आखाड्यावर तुटून पडणारे आपले मावळे आठवले. त्यांचे अंग सरसरून आले. मिर्झावरचे डोळे तसेच ठेवून त्यांनी हातीचा कटोरा वर उठवून ओठाला लावला. कपाळाचे शिवगंध जराही न ढळवता, पापणी न मोडता त्यांनी कटोऱ्यातील गरम कांजीचा गटागटा पिऊन टाकली. ताणल्या भुवयांनी त्यांच्याकडे बघत मिर्झाने आपल्या हातीचा कटोरा तसाच ठेवला. त्यांच्या राजपुतांनी मनात एक विचित्र विचार तरळून गेला. त्याला शिवाजीराजे समोर असताना धगधगीत अंगार वाटले होते, पण त्यांचा हा फर्जंद त्या अंगाराच्या जवळपासही वाटत नव्हता. पण कसा ते मात्र मिर्झाला नीट उमजलेना. त्यांच्या केसरी टिळाला कपाळभर आठ्या पडल्या. सोपे होते, पण मिर्झाला सापडले नव्हते. राजे धगधगीत अंगारासारखेच होते, न विजता क्षणभर पेटणारे. राजे त्यांचे फर्जंद संभाजीराजे त्या अंगाराचा अंश होते. अंगाराने फेकलेल्या धागीच्या लोळ्यासारखे, न चुकता चटका देणारे. "बक्षी, छोटे राजा साहब को अदब से ले जाना अपने डेरे में." मिर्झाने स्वतःला सावरीत जानी बेगला फरमावले. "जी हुजूर." कीरतसिंगाने डोईवरचा साफा डोलवला. "जाइये शंभूराजे." मिर्झा राजांनी संभाजीराजांना सुचवले.